ग्रहांचा जो जमावडा पंचग्रही योग बनतोय, त्याच्यामध्ये सूर्यग्रहण झालेलं आहे, आता चंद्रग्रहण होणार आहे. योगाला हे जे काही आता गोचरमध्ये शुक्रदेव उच्चीचं भ्रमण करणार आहे आणि तिथे त्यांना त्यांचा परममित्र शनिदेव स्वागतास तयार आहे. चांगला काळ आपण याला म्हणू शकू. शुक्रदेवाचे जे ॲट्रिब्यूट्स आहेत, ॲटलिस्ट त्या भागांमध्ये तरी प्रत्येकाला काही रिलीफ मिळणार आहे, काही मनाजोगी कामं होणार आहेत. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. नमस्कार, मी सुहास वसंत जोशी पुनश्च आपलं सर्वांचं तथास्तु चॅनलमध्ये स्वागत करतो. जी गोचर मालिका आपण बघतोय तर त्याच्यामध्ये कंटिन्यू जे बदल होत असतात, तर सध्या रिसेंटली 2026 या नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे आणि आता फेब्रुवारीमध्ये जे मोठे इव्हेंट्स काही ग्रहण घडले, मार्चमध्ये देखील 3 मार्चला चंद्रग्रहण आहे आणि ते भारतात दिसणार आहे. तर त्यामुळे त्याचे थोडेसे जे इम्पॅक्ट्स आहेत ते मोठ्या लेवलला आपल्या देशामध्ये दिसत असल्यामुळे त्याचं सूतक देखील पाळायला लागणार आहे आणि त्याचे इम्पॅक्ट्स 12च्या 12 राशींवर, आपल्या देशांवर, आपल्या राज्यांवर आपल्याला बघता येणार आहेत. तर याच्यामध्ये आज हे जे काही एक ग्रहांचा जो जमावडा पंचग्रही योग बनतोय, त्याच्यामध्ये सूर्यग्रहण झालेलं आहे, आता चंद्रग्रहण होणार आहे. तर हे एक विस्फोटक योग जे सुरू आहेत आपापसात लोकांच्या नात्यामध्ये, रिलेशनशिप्समध्ये, मैत्रीमध्ये, सोशल नेटवर्कमध्ये, वेगळ्या वेगळ्या देशांची आपापसातले सर्वांमध्ये एक युद्धाचं एक विस्फोट होण्याचे जे योग सुरू आहेत. याच्यामध्ये शुक्रदेव जे 2 मोठे शुभग्रह आहेत, की एक गुरुग्रह आणि एक शुक्रग्रह. तर त्यात शुक्रग्रह जे सुख, समृद्धी, वैभव, ग्लॅमर, धन, विलास, भोग, कला, सौंदर्य या सर्वांना जे या गोष्टी जो गवन करतो, तो शुक्रदेव मीन राशीमध्ये 1 मार्चला प्रवेश करतोय आणि तो उच्चीचा होतोय. तर या योगाला हे जे काही आता गोचरमध्ये शुक्रदेव उच्चीचं भ्रमण करणार आहे आणि तिथे त्यांना त्यांचा परममित्र शनिदेव स्वागतास तयार आहे. तर शुक्र शनीची युती याला महालक्ष्मी योग म्हणतात. तर साधारण 1 ते 15 मार्च पर्यंत सर्व लोकांना, सर्व राशींना याचा खूप लाभ होणार आहे. या योगाला आपण असं बघू शकतो की आपण कडक उन्हामध्ये तीव्र उन्हाच्या झळा सहन करतोय आणि त्याच्यात 2 मिनिटासाठी एक गार वाऱ्याचं एक झुळूक आली आणि त्याच्याने जो आराम मिळतो, तर या उच्चीच्या शुक्राचं जे भ्रमण आहे याला मी त्याच धर्तीवर वर्णन करेल आणि प्रत्येकाला एक थोड्या दिवसासाठी एक रिलीफ आणि आपल्या जे काही कामं सुरू आहेत, जो काही हेवी प्रेशर्स सुरू आहेत, आपापसातले वादविवाद आणि अँगर इश्यूज सुरू आहेत, इगो इश्यूज सुरू आहेत, तर तिथे शुक्रदेव काहीसा आपल्याला दिलासा देणारा हा सर्वांसाठी एक चांगला काळ आपण याला म्हणू शकू. शुक्रदेवाचे जे ॲट्रिब्यूट्स आहेत, ॲटलिस्ट त्या भागांमध्ये तरी प्रत्येकाला काही रिलीफ मिळणार आहे, काही मनाजोगी कामं होणार आहेत. आज शुक्रदेव विवाहाला दाखवतो, कारण तो सप्तमाचा कालपुरुष कुंडलीतला तो मालक आहे. तो धनाला देखील दाखवतो, तो कुटुंबाला दाखवतो, तो वाणीला दाखवतो. तर या सर्व गोष्टींमध्ये आपल्याला मोठे लाभ बँक बॅलन्सला दाखवतो. तर आज शनिदेव हा ओव्हरऑल कर्माला दाखवतो आणि शुक्रदेव हा सुख, समृद्धी, वैभव, धन या बाबतींना दाखवतो. तर या दोघांचं युती होणार आहे, मीन राशीमध्ये होणार आहे. तर याच्यामध्ये ज्यांचं मीन राशी फॉरेनला दाखवते, तर फॉरेनच्या रिलेटेड ज्या लोकांचे कनेक्शन्स आहेत, जिथे त्यांचं काही बिझनेस आहे किंवा फॉरेनमध्ये काम करतायत, तर त्यांना या योगाचा जबरदस्त लाभ होणार आहे. पण प्रत्येक राशी, प्रत्येक व्यक्तीला काही ना काही लेवलला लाभ होणारच आहे. तर याच्यामध्ये आपण कशा पद्धतीने काय लाभ प्रत्येकाला मिळणार आहे हे आपण बघू. पण त्याच्या आधी आज भारताची वृषभ राशी म्हणजे शुक्रदेव भारताचे कुंडलीचे लग्नस्वामी आहेत. तर तिथे लग्नाचा मालक लाभामध्ये, कारण मीन रास वृषभ राशीसाठी लाभ स्थानात येते 11व्या घरात, तिथे शनिदेवाचं भ्रमण आहे. शनिदेव हा वृषभ राशीसाठी भाग्य आणि कर्माचा मालक होऊन लाभात भ्रमण करतोय. तर तिथे या भाग्य आणि कर्माच्या मालकाबरोबर लाभ स्थानामध्ये आता लग्नाचा मालक देखील त्याला जॉईन होतोय आणि लाभ स्थानामधून हे दोघं परममित्र आणि भाग्य, कर्म याची वृद्धी करत भारताला जोरदार यशाची प्राप्ती होताना या काळामध्ये आपल्याला दिसणार आहे.
याच्यात फक्त 15 तारखेनंतर सूर्यनारायण देखील तिकडे प्रवेश करणार आहेत मीन राशीत. तर सूर्यनारायण याचं शनीशी देखील जमत नाही आणि शुक्राशी त्याचं परमशत्रुत्व आहे. तर त्याच्यानंतर काही आपल्याला वेगळे गोष्टी समोर येतील. तर साधारण 25 तारखेपर्यंत शुक्रदेवाचं तिथे भ्रमण आहे. तर त्यातले पहिले 15 दिवस हे निश्चितच आपल्याला एनकॅश करता येतील. आणि कशा प्रकारे आपण शुभ गोष्टी घडू शकतात प्रत्येक राशीसाठी त्याला वाढवता कसं येईल, आणि जे काही सूर्यनारायणाची तिथे प्रवेश झाल्यावर जे सूर्य शनीची प्रथम सामना होणार आहे, त्यानंतर सूर्य शुक्रदेवाच्या जवळ येणार आहे, पण शुक्रदेवाची आणि त्याची युती होणार नाहीये. शुक्रदेव त्याच्यामध्ये राशी परिवर्तन करेल. तर हा जो काही 15 तारखेच्या नंतरचा काळ आहे, तर इथे जे काही विपरीत गोष्टी घडू शकतात त्याला मिनिमाइज कसं करता येईल त्याच्यासाठीचे उपाय आणि शुक्रदेवाचं उच्चीचं भ्रमण ते जे 15 दिवसातले जे शुभ लाभ आपण घेऊ शकतो त्याला वाढवण्यासाठीचे काही उपाय जे गोष्टी बघितल्यात. आता आपण प्रत्येक राशी आणि प्रत्येक लग्न याच्यासाठी हे काय गोचर भ्रमण घेऊन आलंय याच्यावर आपण लक्ष देऊया. शुक्रदेव हा मुळातच प्रेमाचा कारक आहे, रोमॅन्सचा कारक आहे, आज विवाहाचा कारक आहे. आपल्या अपोजिट जेंडर आहे त्याच्यात स्त्रीसाठी पुरुष तिचा हा शुक्र आहे आणि पुरुषासाठी त्याची स्पाऊस ही शुक्र आहे. तर हा शुक्रदेव उच्चीचा होतोय. तर इथे आपल्याला ज्या लोकांच्या वैवाहिक आयुष्यामध्ये, ज्यांच्या रिलेशनशिपमध्ये, ज्यांच्या प्रेम प्रकरणांमध्ये काही अडचणी सुरू होत्या, तर त्या लोकांसाठी हा एक चांगला काळ येतोय. याच्यामध्ये आपसमध्ये सामंजस्याने आपले विषय, आपले वादविवाद तुम्ही संपवू शकता आणि या उच्चस्थ शुक्रदेवाचं मीन राशीतल्या भ्रमणाची संपूर्ण शुभफळं तुम्ही आपल्या रिलेशनशिप्समध्ये नक्की घेऊ शकता. आज शुक्रदेव धनाचा कारक आहे. आज महालक्ष्मी माता ही शुक्रदेवाचं आराध्य दैवत आहे. तर महालक्ष्मी माताची संपूर्ण कृपा आपण सर्व 12 राशींना आपल्याला मिळू शकते. फक्त याच्यामध्ये आपल्याला कुठल्या गोष्टींपासून सावध राहायचंय आणि कुठल्या गोष्टींकडे आपण आता सध्याच्या मुवमेंटला जास्ती लक्ष द्यायचंय की या गोचर भ्रमणचे संपूर्ण शुभ लाभ आपण मिळवू शकतो. आणि एकूण 12 राशींसाठी ओम महालक्ष्मी नमः हा जप आता या काळामध्ये आपल्याला खूप जबरदस्त लाभ देऊ शकतो. जमलंच तर जे पण ज्यांना महालक्ष्मी मातेचं कोल्हापूरला करवीर निवासिनीच्या दर्शनाला जाता येईल त्यांना याचे अजून लाभ, तीव्रता याची वाढवता येईल. आता आपण बघूयात की 12 राशींना कशा प्रकारे हे गोचर भ्रमण प्रभाव करणार आहे आणि त्यांना त्याच्या बचावात्मक काय उपाय करायचे आहेत आणि जे लाभ मिळवण्यासाठीचे काय उपाय आपल्याला करता येतील. राशी मालिकेतील प्रथम रास मेष रास. मेष राशीसाठी मीन रास ही द्वादश स्थानात येते. तिथे आता सध्या शनिदेवाचं भ्रमण सुरू आहे साधारण मागच्या 1 एप्रिल पासून. तर तिथे 7.5ची सुरुवात झालेली आहे. 7.5चा पहिला टप्पा, पहिले 2.5 वर्ष, पहिली 2.5 की सुरू आहे. तर याच्यामध्ये मेष राशीला अचानक त्रासांचा सामना करायला लागतोय. अचानक काही त्यांचे जुने प्रकरण हे समोर येत आहेत. तर इथे त्यांना काहीसा दिलासा देणारा काळ येतोय आणि तिथे शुक्रदेवाचं, कारण शुक्रदेव मीन राशीत उच्चीचे असतात आणि 12व्या स्थानात फक्त एकमेव ग्रह जो शुभ फळ देतो तो शुक्र ग्रह तिथे प्रवेश करतोय आणि शनिदेव आणि शुक्रदेवाचं परम मैत्रित्व आहे. तर दोघांची युती होणार आहे, दोघं तिथे भेटणार आहेत. तर इथे आपल्या कर्माचा मालक, आपल्या लाभाचा मालक शनिदेव आणि आपल्या धनाचा मालक, आपल्या व्यापाराचा मालक हा शुक्रदेव आपल्याला 12व्या स्थानामध्ये दोघांची युती योग होते, दोघांची भेट होते. तर आपला कर्म, आपले लाभ, आपलं धन, आपला व्यापार याला तुम्ही 12वं घर जे फॉरेनला दाखवतं तर त्याच्याशी तुम्ही जुळून काही कार्य करताय, तुम्ही काम करताय, तुम्हाला काही नवीन ऑफर्स तिकडून येत आहेत तर त्याला तुम्ही ग्रॅब करणं गरजेचं आहे. आणि ज्यांचं पहिल्यापासून फॉरेन रिलेटेड काही काम सुरू आहे तर त्यांना हा काळ जबरदस्त पॉझिटिव्ह आणि धनदायक ठरू शकतो. याच्यामध्ये बियॉन्ड लिमिट आपल्याला यश मिळू शकतं, धनाचा लाभ होऊ शकतो.
तर आता सध्या मीन राशीवाल्यांनी 100% फॉरेनला कनेक्ट होण्याचे काही अपॉर्च्युनिटीज येत आहेत का, काही त्यांनी प्रयत्न करणं आणि त्या प्रयत्नाला 100% यश मिळण्याचे योग, युतियोग आपल्याला हे शुभ संकेत दाखवत आहेत. 12वं घर हे आपल्या झोपेचं, बेडरूमचं देखील स्थान आहे. तर तिथे शनिदेवाचं जेव्हापासून भ्रमण सुरू झालंय तर आपली झोपच उडाली आहे. तर इथे शुक्रदेव आल्यावर तो तुम्हाला निश्चित निद्रा, देवीचा आशीर्वाद मिळवून देईल आणि तुम्हाला झोपण्याची जी अडचण होती तर ॲटलिस्ट एक 15-20 दिवस तरी तुम्ही आरामात झोपू शकाल. 12वं घर हे आपले तळपाय आहे आणि तळपायाला तुम्हाला आता शुक्रदेव येतोय. शुक्रदेव हा सौंदर्याचा कारक आहे. तर तुम्ही पुरुष आहात, स्त्री आहात, त्याच्याशी काहीच संबंध नाही. तुम्ही लहान आहात, टीनेज आहात, तुम्ही वयस्कर आहात, तुम्हाला एक साधा उपाय की तळपाय जे आपले आहेत, जिथे मीन रास येते आणि तिथे शनिदेव सुरू आहे. शनिदेव डिसिजेसचा कारक आहे, शनिदेव आजारपण आहे, शनिदेव थंड आहे, शनिदेव बर्फ आहे, तिथे शुक्रदेव आलेला आहे. तर इथे तुम्हाला रोज संध्याकाळी सूर्यास्ताच्या नंतर आणि झोपायच्या आधी एक अर्धा पाऊण तास तुम्ही गरम पाण्यामध्ये, कारण मंगळदेव हाच फक्त शनिदेवाला हरवतो, म्हणजे हनुमान देव. तर मंगळदेव म्हणजे हीट, गरम, आणि मीन रास म्हणजे जलतत्व. तर आपण पाणी गरम करायचंय आणि त्याच्यामध्ये खडा मीठ टाकून, कारण मीठ हे शनिदेवाचं एक पदार्थ आहे, तर ते मीठ टाकून त्याच्यामध्ये तुम्ही पाय टाकून एक अर्धा तास शेक घ्यायचा आहे. आणि जो काही आजार पायाच्या माध्यमातून शनिदेवाची प्लॅनिंग सुरू आहे तुम्हाला देण्याचे, ते तुम्ही आटोक्यात आणू शकता. शनिदेवाचे पूर्ण त्याचे जे काय अशुभ फळ आहे ते निष्प्रभ तुम्ही करू शकता एवढ्या छोट्याशा उपायाने. दररोज याच्यामध्ये तुम्हाला झोप येण्यामध्ये पण मदत होईल. आता शुक्रदेव तुम्हाला मदत करणारच आहे, पण शुक्रदेव जसा पुढे जाईल तो राशी परिवर्तन करेल, कारण शनिदेव अजून इथे 14-15 महिने राहणार आहे. तर तुम्हाला आपली काळजी पायांची नक्की घ्यायची आहे, कारण तिथूनच गोष्टी शनिदेव सध्या ऑपरेट करतोय. तर शुक्रदेव तिथे येतोय आणि जर शुक्रदेव सौंदर्याचा कारक आहे तर पाणीचा शेक तुम्ही घेतला आणि त्याच्यानंतर तुम्ही शुक्रदेव तुपाचं कारक आहे, शुद्ध गिरगाईचं तूप, त्याच्यामध्ये भीमसेनी कापूर थोडी तुम्ही कुस्करा, थोडीशी 1 चिमूट हळद टाका आणि तुमच्या तळपायाला तुम्ही पूर्ण मसाज करा. तुम्हाला एवढे जबरदस्त रिझल्ट मिळतील की तुम्ही विचार नाही करू शकत. कुठला रत्न घालून, कुठला होम हवन करून जे भेटणार नाही ते तुम्हाला या छोट्याशा उपायाने तुम्ही ते सर्व गोष्टी मिळवू शकता. याच्यामध्ये 14 मार्च 15 मार्चला जेव्हा सूर्यनारायण प्रवेश करणार आहे, सूर्यनारायण तुमचा पंचम स्थानाचा मालक आहे आणि तो जेव्हा शुक्रदेवाला मिळतोय, शुक्रदेव हा सप्तमाचा विवाहाचा मालक आहे, व्यापाराचा मालक आहे. तो पंचम प्रेमाचं घर आहे आणि विवाहाचा मालक, या दोघांची युती होते. तर कदाचित फॉरेनमध्ये किंवा आपण जिथे राहतो तिथपासून लांब कुठेतरी आपलं लग्न जमू शकतं, असे देखील हे योग दाखवत आहेत. पण या काळात तुम्ही सपोज विवाहाला इच्छुक आहात, तुमचं वय झालेलं आहे, समजा जेही मेष लग्नवाली व्यक्ती करेल त्याला पुढे त्रासाचा सामना करायला लागणार आहे. पण आता 7.5 वर्ष जे लोक थांबू नाही शकत तर त्यांनी पुढे जाणं काहीच हरकत नाही, कारण आता योग देखील बनतोय. याच्यामध्ये सूर्यनारायण शनिदेवाला भेटणार. तर आपल्या जे कर्म आहे तिथे गव्हर्नमेंट रिलेटेड काही इश्यूज होते, गव्हर्नमेंटचे काही देणी आपले बाकी आहेत तर किंवा कुठला काही दंड बाकी आहे तर आपल्याला गव्हर्नमेंटचा दंड होणार आहे. तर आपण याच्यामध्ये एक छोटासा उपाय करू शकतो की तुमचे ॲक्च्युअलमध्ये जे काही गव्हर्नमेंटला टॅक्सेस देणं असेल किंवा काही असेल तर ते तर तुम्ही नक्की करा, पण अजून काही आपल्यावर मोठे विपरीत काही गोष्टी यायला नको, यासाठी तुम्ही स्वतःहून एखादी RTOची किंवा एखाद्या कुठल्याही सरकारी विभागाची एक पावती स्वतःहून बनवून टाका. 500 रुपये 1000 रुपयाचा दंड भरून टाका, कारण ग्रहांनी जे ठरवलंय तर ते होणारच आहे. पण आज पाय तुटणार आहे आपला, तर तेच आपण खर्चटण्यावर आणू शकतो. तर आज ती गोष्ट घडणारच आहे, तर आपल्याला दंड होणार आहे. आपल्याला आपल्या बिझनेसच्या रिलेटेड असेल किंवा आपल्या कर्माच्या रिलेटेड असेल, आपल्या लाभामध्ये काही ना काही अडचण येणार आहे, तर ते आपण अशा प्रकारे एक
महिनाभराचा तो पिरियड आहे, 14 मार्च ते 14 एप्रिल. तर त्याच्यामध्ये तुम्ही जमेल तेवढ्या वेळेस रविवारच्या दिवशी, शनिवारच्या दिवशी तुम्ही दंडाची एक स्वतःहून पावती, नो पार्किंगची असेल किंवा अजून काही असेल, ती स्वतःहून तुम्ही बनवा आणि सरकारला दंड भरण्याचा जो काही योग आलाय तो तुम्ही स्वतःहूनच तो योग संपवून टाका. याच्यामध्ये सूर्याला जल देणं खूप महत्वाचं ठरेल. सूर्यनारायणाला नुकतंच ग्रहण लागून तो त्रासातून तो बाहेर पडतोय, तर त्याची कृपा, कारण तुमच्या पूर्व पुण्याईचा पंचम स्थानाचा तो मालक आहे. इथे जेव्हा सूर्यनारायण 12व्या घरात जाणार आहे, तर संतती स्थानाचा मालक 12व्या घरात चाललाय, तिथे शुक्रदेव आहे. तर तिथे आपल्याला संततीसाठी फॉरेन रिलेटेड काही तुम्ही शिक्षणासंबंधात किंवा अजून नोकरी संदर्भात काही बघत होतात, तर तिथे आपल्याला शुभ संकेत दिसत आहेत. काही त्रास, काही थोड्या अडचणी येतील, पण ते कार्य निश्चितपणे पूर्ण होईल. आज याच्यामध्ये सूर्यनारायणाला जल देणं, पहाटे तुम्ही सूर्योदयाला त्याची उपासना करणं, ओम गृणी सूर्याय नमः हा मंत्रजाप करणं आणि शुक्रदेव जो उच्चीचं भ्रमण आता करणार आहे, तर त्याचे संपूर्ण शुभ लाभ मिळवण्यासाठी ओम शुम शुक्राय नमः याचा नियमित जाप या पूर्ण महिनाभराच्या पिरियडमध्ये तुम्ही करायलाच पाहिजे. मेष राशीने अजून एक लक्षात ठेवायला पाहिजे, कारण 12व्या घरामध्ये जो शनी आणि शुक्राची युती होते आणि त्यानंतर सूर्यनारायण देखील तिकडे येतोय, तर जे खर्चाचं प्रमाण अफाट वाढणार आहे. तर खर्च, वायफळ खर्च, चुकीच्या गोष्टींसाठी आपण खर्च करतो, तर तिथे तुम्ही स्वतःला आवर घाला, कारण खर्चाचं प्रमाण अमाप वाढणार आहे. तर इथे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. आणि हॉस्पिटलायझेशनच्या रिलेटेड येत्या काळामध्ये दिसतोय, तर तुम्ही सदैव दर महिन्याला एकदा गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जाऊन काही वेळ तिथे घालवा. तिथे काही गरीब एखादा पेशंट आहे, ज्याला औषध आणि उपचारासाठी त्याच्याकडे पैसे नाही आहेत, अशा व्यक्तीला तुमच्या यथाशक्तीने तुम्ही मदत करा. याच्यामुळे आपल्याला स्वतःवर आपल्याला खर्च करणं जी गोष्ट, जो योग दिसतोय तो आपल्याला टाळता येईल आणि दुसऱ्यासाठी पैसे खर्च करून आपण तो योग पूर्णपणे निस्तेज करू शकतो. राशी मालिकेतील द्वितीय रास वृषभ रास. वृषभ राशीसाठी मी मगाशी इंट्रोडक्शन मध्ये सांगितलं की भारताचं लग्न रास ही वृषभ आहे. तर वृषभ राशीसाठी मीन रास ही लाभ स्थानात येते, 11व्या स्थानात. तिथे शनिदेवाचं भ्रमण सुरू आहे. शनिदेव वृषभ राशीसाठी भाग्य आणि कर्माचा मालक होऊन सध्या लाभातून त्याचं भ्रमण सुरू आहे. तर खूपच दैदिप्यमान असा हा वृषभ राशीसाठी शनिदेवाचं भ्रमण आहे. याच्यामध्ये आज शुक्रदेव तिथे प्रवेश करतोय. शुक्रदेव लग्नाचा स्वामी आहे, म्हणजे त्याचीच ही कुंडली आहे आणि तो भाग्य आणि कर्माचं डिपार्टमेंट ज्याच्याकडे आहे त्याच्याबरोबर तो हात मिळवणी करतोय आणि दोघं एकत्र आता लाभ स्थानातून भ्रमण करणार आहेत. तर हा दैदिप्यमान काळ एक 15 दिवसच जरी असतील, तर याच्यामध्ये अफाट मोठे डील्स, मोठा लाभ, मोठे नवीन मित्र, नवीन कॉन्टॅक्ट, नवीन सोशल नेटवर्क, या सगळ्या गोष्टी घडण्याचे शुभ संकेत आपल्याला हे युतियोग दाखवत आहे. याच्यामध्ये आपल्याला मित्रमंडळींबरोबर पार्टी, एखाद्या लग्न समारंभ आहे किंवा एखादा इव्हेंट आहे, इथे आपलं जाणं होणार आहे, तर इथे आपले मोठे मोठे कॉन्टॅक्ट बनतील. आता तिथे 14-15 तारखेच्या नंतर जेव्हा सूर्यनारायणाचा प्रवेश होणार आहे, सूर्यनारायण चतुर्थ स्थानाचा मालक आहे. चतुर्थ स्थान प्रॉपर्टी, वाहन या गोष्टींना दाखवतोय. तर तिथे आपल्याला या रिलेटमध्ये काही त्रास देखील होऊ शकतो आणि नवीन काही गोष्टींची डील देखील होऊ शकते. असं हे मिश्र आपल्याला फलित इथे दिसत आहे. कारण चतुर्थाचा मालक लाभात गेलाय, तर हे लाभाचे वृद्धी होताना दाखवतोय आपल्याला प्रॉपर्टीमध्ये, वाहनांमध्ये. 4थ्या घरापासून हे अष्टमात योग सुरू आहे. तर चतुर्थ स्थान आईचं आहे. तर आईच्या रिलेटेड आपल्याला काही तिचा त्रास सुरू आहे, तिला काही आजार सुरू आहे, तर तिथे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि अष्टमात जेव्हा शुक्रदेव आलाय, तर शुक्रदेवाकडे संजीवनी, मृत संजीवनी त्याच्याकडे आहे. तर निश्चितपणे आईला जो कुठला आजार, त्रास सुरू असेल, तर त्याच्यामध्ये तुम्हाला चांगला
डॉक्टर मिळणं, चांगले उपचार मिळणं हे या काळामध्ये तुम्ही करू शकता. आज पंचम स्थानावर या त्रिग्रही गोचर भ्रमण होणार आहे आणि याची जी दृष्टी पडते तर ती पंचम स्थानावर पडते. तर तिथे संततीसाठी तुम्हाला थोडं लक्ष देणं गरजेचं आहे. संततीला काही वाईट संगत तर लागत नाहीये याच्यावर लक्ष ठेवा. तुम्ही मंत्रजाप करून संतती स्थानाचं पूर्ण संरक्षण करू शकता. पंचम स्थान मुळातच मंत्रजापांचं आहे, पूर्व पुण्याईचं आहे, संततीचं आहे. तर इथे आपल्याला बुध ग्रहाची कन्या रास येते. बुध देवाचा तुम्ही मंत्र ओम बूम बुधाय नमः याचा जप करून तुम्ही पंचम स्थानाला संरक्षण देऊ शकता. तुम्ही लाभ स्थानातून होणारे हे गोचर भ्रमणाची संपूर्ण अजून शुभ लाभ मिळवण्यासाठी तुम्ही शुक्रदेवाचं ओम शुम शुक्राय नमः, शनिदेवाचा मंत्र, कारण तुमचा भाग्य आणि कर्माचा एक महत्वाचा केंद्र, त्रिकोणचा मालक पारसमणी आज म्हणू शकतो आपण या वृषभ राशीसाठी शनिदेवाला. तर ओम शम शनेश्चराय नमः याचा तुम्ही संध्याकाळी सूर्यास्ताच्या नंतर पश्चिम दिशेला तोंड करून पश्चिम दिशेला तुम्ही एक तेलाचा दिवा पेटवून प्रज्वलित करून तुम्ही हा मंत्र म्हणू शकता. 108 एक माळ कमीत कमी तुम्हाला करायची आहे. आणि सूर्यनारायण जो चतुर्थ सुख स्थानाचा मालक आहे तो शनिदेव आणि शुक्रदेव या दोन त्याच्या शत्रूंच्या बरोबर त्याचा सामना होणार आहे. सूर्यनारायणाची कृपा मिळवण्यासाठी, सुखाची अनुभूती होण्यासाठी तुम्ही नियमित आयुष्यभर सूर्योदयाला तुम्ही सूर्याची उपासना करणं, त्याला अर्घ देणं, त्याला ओम गृणी सूर्याय नमः याचा मंत्र जाप करणं हा तुमच्यासाठी खूपच जोरदार उपाय या काळामध्ये ठरू शकतो. राशी मालिकेतील तृतीय रास मिथुन रास. मिथुन राशी मध्ये मीन रास जी येते ती दशम स्थानात येते. दशम स्थानामध्ये शनिदेवाचं गोचर भ्रमण साधारण 7-8 महिन्यापासून सुरू झालेलं आहे. शनिदेव भाग्याचा मालक आहे आणि अष्टम या पीडा स्थानाचा देखील मालक आहे. तर इथे शुक्रदेवाचं आज पंचम स्थान एक अतिशुभ स्थानाचा मालक मिथुन राशीसाठी होतो. योगकारक ग्रह मध्ये याला गिनती होते आपल्या मिथुन राशीसाठी. तर हा योगकारक ग्रह आणि भाग्याचा मालक यांची युती, यांचा संबंध आपल्या कर्मस्थानामध्ये दशम स्थानामध्ये बनतोय. तर हे निश्चित आपल्याला एक मोठे शुभ संकेत दाखवतोय की कर्मामध्ये काही दैदिप्यमान असं काही आपल्या हातून घडू शकतं. या 15 दिवसामध्ये असे काही घडामोडी घडू शकतात की तुमचं नाव, तुमचं स्टेटस, तुमची पॉवर, तुमचं प्रोफेशन, तुमचं जॉब एक वेगळ्याच लेवलला आपल्याला अचानक एक वेगळ्या उंचीला घेऊन गेला हा युती योग. या पद्धतीचे शुभ संकेत आपल्याला हे गोचर भ्रमण दाखवत आहे. आज दशम स्थानामध्ये शुक्रदेव तेवढा कम्फर्टेबल नसतो, पण ते घर शनिदेवाचं आहे मूळ कालपुरुष कुंडलीमध्ये. तर दशम स्थान शनिदेवाचं घर आहे. शनिदेव शुक्रदेवाचा परम मित्र आहे आणि दोघांची युती, दोघांचं मेळ आणि एकत्र होऊन ते दोघं 15 दिवस भ्रमण करणार आहेत. त्याच्यानंतर सूर्यनारायण तिथे प्रवेश करणार आहे. तर तो थोडासा काळ आपल्याला एक 10 दिवस, कारण 25 तारखेला मग शुक्रदेव राशी परिवर्तन करेल. तर तेव्हापर्यंत जो काही 15 दिवसाचा काळ आहे याच्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त याचा उपयोग करा. तुम्ही आपल्या व्यवसायाच्या संदर्भात, आपल्या प्रोफेशनच्या संदर्भात जेवढे उच्च लोकांशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, तुमच्या डोक्यात कुठलेही विचार होते की मला हे काम मिळालं तर खूप छान होईल मला, तर तिथे अप्रोच करा ग्रहांना. तुम्ही आज जेही कर्म त्या काळात करणार आहे तर त्याला कृपा महालक्ष्मी मातेची तुम्हाला मिळणार आहे. कारण शनी शुक्र याला महालक्ष्मी योग पण म्हणतात आणि शुक्रदेवाचं आराध्य दैवतच महालक्ष्मी आहे, जे तुमचं पंचम पूर्व पुण्याईची मालक आहे. तर इथे आपल्याला पहिले 15 दिवसाचे पूर्णपणे तुम्हाला शुभ लाभ घ्यायचे. आज द्वादश स्थानाचा देखील शुक्रदेव मालक आहे. तर द्वादश स्थान आपल्याला फॉरेनला दाखवत आहे. तर आपलं फॉरेनच्या रिलेटेड काही कर्माला कनेक्शन येताना दिसत आहे. तर इथे निश्चित तुम्ही कुठलीही अपॉर्च्युनिटी दडवू नका. कुठलंही तुम्हाला ऑफर आली ते तुम्हाला जरी क्लिक नाही झालं त्यावेळेस, पण त्याला दुर्लक्ष नका करू. त्याच्यामध्ये भलेही आपल्याला विचारपूर्वकच कुठलंही पाऊल उचलायचं आहे, पण जी पण अपॉर्च्युनिटी या काळात तुम्हाला मिळणार आहे त्याच्यामध्ये जोरदार यश येत्या काळामध्ये आपण बघू शकतो. सूर्यनारायण जेव्हा तिथे प्रवेश करेल, सूर्यनारायण तृतीयेश आहे
आज पराक्रमेश आहे, तर पराक्रमाचा मालक 2-2 शत्रूंबरोबर तो घेरला गेलाय. तर दशमात मुळात दिग्बली पकडतात सूर्याला आणि तो तृतीयाचा मालक आहे, पण इथे 2 शत्रूंच्या विळख्यामध्ये तो अडकलाय आणि त्याच्यामुळे तो थोडासा पराक्रमात आपल्या कमी होईल एक साधारण 15 मार्चच्या नंतर. तर इथे आपल्याला सूर्यनारायणाची सकाळची पहाटेची उपासना करणं, सूर्योदयाला त्याला अर्घ देणं आणि ओम गृणी सूर्याय नमः हा मंत्र जाप करणं, जेणेकरून आपल्या पराक्रम, आपल्या एफर्ट्समध्ये कुठलीही कमतरता येणार नाही. शनिदेव हा तुमचा भाग्याचा मालक आहे, तर याची कृपा सदैव आपल्याला पाहिजे. याच्यासाठी गोरगरिबांना मदत करणं, बिल्डिंगचे जे कामगार आहेत, जे लेबर कॅम्प्स असतात, तिथे दर शनिवारच्या दिवशी तुम्ही काही तळलेल्या वस्तूंचा वाटप करणं. ओम शुम शुक्राय नमः हा शुक्रदेवासाठी तुम्हाला निश्चितपणे, कारण पंचम स्थान हे मंत्र जापाचं असतं आणि त्याचा मालक शुक्रदेव आज उच्चीचा होऊन दशमातून भ्रमण करणार आहे. तर त्याच्या शुभ लाभासाठी तुम्ही ओम शुम शुक्राय नमः हा सदैव तुम्ही मंत्रजाप करायला पाहिजे. शनिदेवाचा ओम शम शनेश्वराय नमः हा संध्याकाळी सूर्यास्ताच्या नंतर तुम्ही पश्चिम दिशेला तोंड करून पश्चिम दिशेकडेच एक दीप तेलाचा प्रज्वलित करून तुम्ही हा मंत्रजाप कमीत कमी 108 वेळा नियमित केला तर तुम्हाला याचे दैदिप्यमान रिझल्ट्स येतील. आता हा जे त्रिग्रही योग दशम स्थानात बनतोय त्याची 7वी दृष्ट ही 4थ्या घरावर पडते. 4थं घर मातेचं आहे. तिथे आज आपल्याला मातेला काही त्रास आहे, मातेला कुठल्याही प्रकारचं काही इश्यूज सुरू आहे, तर तिथे दुर्लक्ष नका करू. मातेला उपचार हा वेळेवर घ्या, कारण आत्ताचा काळ हा प्रचंड प्रेशर क्रिएट करणारा, अँगर क्रिएट करणारा, विपरीत परिस्थितींमध्ये लोकांना नेणारा असा आहे. तर इथे आपल्याला कुठलाही चान्स नाही घ्यायचा आहे आणि छोटे मोठे त्रास जरी आईला काही असतील तर लवकरच आपण त्यांना इलाज घेऊन, आपल्याला शुक्रदेवाची जी दृष्टी आहे आणि शुक्रदेवाकडे मृतसंजीवनी आहे, तर निश्चितपणे लवकर उपचार घेऊन, वेळेवर उपचार घेऊन आपल्याला सर्व त्रास मातेचे संपवता येतील. याच्यामध्ये काही वादविवादास्पद काही गोष्टी प्रॉपर्टी रिलेटेड सुरू आहेत, कुठली डीलमध्ये काही अडचण आहे, तर थोडा काळ त्याला सोडून टाका, त्याला बाजूला ठेवा, त्याच्यावर लक्ष नका देऊ आणि एक साधारण 1-1.5 महिन्याच्या नंतर तो काय विषय आहे त्याला आपण हातात घेऊ. या दृष्टीने तुम्ही चाला. तुम्हाला या काळाचा सदुपयोग निश्चित करता येईल आणि हे छोटे छोटे उपाय करून जे पण अरिष्ट होऊ शकतं त्याला आपण मिनिमाइज करू शकतो आणि जे चांगलं होणार आहे त्याला आपण निश्चित त्याला वृद्धी देऊ शकतो. राशी मालिकेतील 4th रास कर्क रास. कर्क राशीसाठी काहीसा कठीण काळ सुरू आहे. आज जो जमावडा जमला आहे, जो पंचग्रही योग आणि त्याच्यामध्ये झालेलं सूर्यग्रहण हे त्यांच्या अष्टमात झालं. अष्टम हे पीडादायक स्थान आहे. तर अचानक कुठलीही पीडा, गव्हर्नमेंटच्या रिलेटेडचे काही इश्यूज किंवा काही फसवणुकीचे प्रकार हे होण्याचे मोठे योग आता सध्याच्या काळात बनलेले आहेत. द्वितीय स्थानात केतुदेवाचं भ्रमण आहे, तर घरामध्ये देखील काही चांगलं वातावरण नाहीये. उदासीनता तिथे झालेली आहे. घरामध्ये, फॅमिलीमध्ये कट पडत चाललाय, एकमेकांमध्ये विभक्त करतोय केतुदेव. आपल्या वाणीला आपल्याला पूर्ण कंट्रोलमध्ये ठेवायचं आहे. हे सर्वात प्रथम हा मोठा उपाय, हा समजा आपल्या कर्क राशीसाठी एक मोठा उपाय आहे, कारण केतुदेव हा शार्प वेपन्सला दाखवतो. तर सध्या आपल्या तोंडातून शब्द एक धार लावून वेपन सारखे निघतायत, याच्यावर त्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे. कारण एकदा काही रिलेशन कुठलं स्पॉइल झालं, तुटलं, तर परत त्याला जुळवायला किती काळ जातो. आणि आपल्या फॅमिली हीच आपली महत्वाचं एक बॅकअप असतो, हे कदापि विसरू नका. आपल्या फॅमिलीमध्ये कुठलाही दुरावा निर्माण होणार नाही याची काळजी घ्या आपल्या बोलण्यामधून. आज अष्टम स्थानामध्ये जो जमावडा जमलाय आणि आता शुक्रदेव हे मीन राशीत प्रवेश करतायत. शुक्रदेव लाभ आणि चतुर्थ सुख स्थानाचा मालक हा उच्चीचा होऊन शनिदेवाबरोबर आता भ्रमण करणार आहे आपल्या भाग्यस्थानातून. तर निश्चितच आपल्याला लाभ आणि आपले सुख याच्यात अफाट वृद्धी होणार आहे. आपल्याला प्रॉपर्टीचा लाभ होऊ शकतो. समजा तुम्ही प्रॉपर्टी, रिअल इस्टेट याच्यात काम करताय तर निश्चित तुम्हाला भाग्याची साथ मिळणार आहे. याच्यामध्ये आपल्याला नवीन मित्र मिळणं याचे योग दिसत आहेत. मित्रांकडून काही लाभ होताना देखील
हे शुभ संकेत आपल्याला हे गोचर भ्रमण दाखवत आहे. आज व्यापाराचा मालक आहे शनिदेव या कुंडलीमध्ये, आणि तो शुक्रदेवाबरोबर लाभाच्या मालकाबरोबर त्याचं युती होऊन त्याचं भ्रमण भाग्यस्थानातून होत आहे. तर व्यापारात भाग्योदय होऊ शकतो, व्यापारामध्ये मोठी अफाट वृद्धी होऊ शकते. आज अष्टम स्थानामधला जो राहू आहे तिथे आपल्याला लक्ष देणं कायम या पूर्ण वर्षामध्ये तुम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे. कारण इथे राहुदेव अचानक कुठलीही पीडा आपल्या अंगावर देऊ शकतो. तर याच्यासाठी सर्वात मोठा उपाय अष्टमातल्या राहूसाठी तुम्ही आपल्या वजनाच्या एवढा कोळसा हा अमावस्याच्या दिवशी तुम्ही वाहत्या नदीमध्ये जलप्रवाहित करायचा आहे. याच्यामध्ये बरेच लोकांना वाटेल की कोळसा आपण नदीत सोडतोय, मग याचा अर्थ आपण नदी प्रदूषित करतोय. पण आपल्या हिंदू धर्मामध्ये जेही काय उपाय सनातन धर्मांमध्ये दिलेले आहेत, ज्योतिषमध्ये दिलेले आहेत, हे पूर्ण सायन्स बेस्ड आहेत. तर याच्यामध्ये कोळशामध्ये जी कार्बन असतो त्या कार्बनची एक क्वालिटी आहे की तो पाण्यामध्ये जातो आणि सर्व इम्प्युरिटी स्वतःकडे खेचून घेतो. तर तुम्ही जेव्हा कोळसा तुम्ही सोडाल तर पूर्ण नदीला क्लीन करण्याचं एक कार्य करताय. आणि जलाचं जे काय आपल्यावर, कारण तुमचं जल, आज तुमची रास जी आहे, कर्क लग्न असेल, कर्क रास असेल, तर ही जल सरोवर याला दाखवणारी, जल तत्वाला दाखवणारी ही रास आहे, हे लग्न आहे. तर जल रिलेटेड आपलं काही कर्म बाकी आहे हे दाखवतंय. आणि इथे अष्टमात जेव्हा राहूचं भ्रमण आहे तर आपण नदीला स्वच्छ केलं तर आपले भरपूर प्रारब्ध, भरपूर कुकर्म नष्ट होण्यासाठी आपल्याला मदत होईल. आणि राहुदेव जे काही त्रास द्यायला बसलाय त्याचा एजेंडा आज कम्प्लीट तुम्हाला त्रास द्यायचा आहे, तर तिथे तो मिनिमाइज होईल, तो शांत होईल. कारण राहुदेव हा कोळशाला दाखवतो. तर आपल्याला लाकडी कोळसा आपल्याला वाहत्या पाण्यात जलप्रवाहित करा, याचे खूप तुम्हाला चांगले रिझल्ट मिळतील. याच्यामध्ये शुक्रदेवासाठी तुम्ही ओम शुम शुक्राय नमः हा जाप करायचा आहे. तुम्हाला शनिदेवासाठी तुम्ही धार्मिक स्थळ, तुमच्या घराजवळ कुठलं मंदिर आहे, खास करून देवीचं मंदिर आहे, तर तिथे आपल्याला जायचंय आणि सेवक बनून, तुम्ही व्हॉलेंटियर बनून जी काय सेवा तिकडे देऊ शकता ती तुम्ही द्या. तुम्ही स्वच्छता अभियानमध्ये त्या मंदिराला स्वच्छ करण्यासाठी तुम्ही सेवक बनू शकता. तुम्ही अजून कुठलंही तिथे कार्य, जिथे मदत लागते, व्हॉलेंटियर म्हणून तुम्ही काम करा. तुम्हाला शनिदेवाची संपूर्ण कृपा या गोचर भ्रमणाची, या सेवक म्हणून तुम्ही कार्य केल्यावर तुम्हाला निश्चित मिळेल. तिथे 15 मार्चला सूर्यनारायणाचा प्रवेश होणार आहे. सूर्यनारायण तुमचे द्वितीय धन, कुटुंब, वाणी याचा मालक हा भाग्यस्थानात येतोय. तिथे शुक्र आणि शनिदेव हे दोन त्याचे अतिशत्रू, यांच्याशी त्याचा सामना होणार आहे. तर पराक्रमात आपल्याला निश्चितच प्रत्येकाच्या कमतरता येणार आहे. आणि हे तिघांची दृष्टी तृतीय स्थानावर पडते. तृतीय स्थान पराक्रमाचं आहे. तृतीय स्थान सिबलिंग्सचं आहे, शेजारच्यांचं आहे. तर शेजारच्यांशी, आपल्या भावंडांशी कुठलेही वादविवाद या काळात आपल्याला नाही करायचे आहेत. हे कटाक्षाने तुम्हाला टाळायचंय, हे तुम्ही लक्षात ठेवा. तुम्हाला सूर्यनारायणाची उपासना करणं, सूर्योदयाला त्याला जल देणं, अर्ध देणं आणि त्याचा मंत्रजाप ओम घृणी सूर्याय नमः हा नियमित तुम्ही करायला पाहिजे. शनिदेवासाठी, शनिदेवाचं अरिष्टाचं निवारण करण्यासाठी तुम्हाला संध्याकाळच्या वेळी सूर्यास्ताच्या नंतर तुम्हाला एक तेलाचा दीप पश्चिम दिशेला प्रज्वलित करून, पश्चिम दिशेला तोंड करून, विराजमान होऊन, आसनस्थ होऊन तुम्हाला शनिदेवाचा मंत्रजाप करायचा आहे. यांनी तुम्हाला भाग्यामधलं जे शनिदेवाचं भ्रमण आहे त्यात शुक्रदेव आलेला आहे आणि सूर्यनारायण या त्रिग्रहांची तुम्हाला असीम कृपा तुम्ही नक्कीच मिळवू शकाल. राशी मालिकेतील पंचम रास सिंह रास. सिंह राशीच्या ऍक्सेसमध्ये म्हणजे राशी, लग्न, प्रथम घर आणि सप्तम घर, इथे राहू केतूचा ऍक्सेस सुरू आहे. आता सध्या जे ग्रहण होत आहेत ते देखील याच ऍक्सेसवर होत आहेत. तर आपल्याला डिप्रेशनमध्ये नेणं, आपल्याला आजार, कुठले ना कुठले वेगळे विपत्ती अचानकपणे आपल्यावर येणं, आपल्या व्यापारामध्ये आपल्या मनाच्या विरुद्ध गोष्टी घडणं, आपल्या पार्टनर्समध्ये, आपल्या विवाहामध्ये वादविवाद होणं, या गोष्टीचा काळ आता सध्याचा युतियोग, ग्रहयोग आपल्याला दाखवत आहे. तर इथे आपल्याला वादविवादात न पडता आपल्याला मेडिटेशन करणं खूप गरजेचं आहे. कारण प्रथम स्थानात केतू ग्रह हा एक आध्यात्मिक ग्रह आहे. याला
मटेरियलिस्टिक ज्या गोष्टी असतात या जगातल्या भौतिक गोष्टी याच्यामध्ये त्याला काही इंटरेस्ट नाही. त्याला फक्त देव, आणि तो गुरुग्रहाचा चेला आहे तर त्याला ज्ञान, त्याला अध्यात्म, मेडिटेशन, मंत्रजाप याच गोष्टी फक्त त्याला आवडतात. आणि तो आता सध्या आपल्या लग्नस्थानातून विराजमान होऊन तो गोचर भ्रमण करतोय. तर त्याला आपल्याला निश्चितच खुश करायचं आहे आणि त्याच्यासाठी मेडिटेशन हे खूप इम्पॉर्टंट आत्ता सिंह राशीसाठी आहे. आत्ता काही काळ त्यांनी कुठलेही डिसिजन्सच नाही घ्यायचे, कारण जो काही सप्तम स्थानात पंचग्रही योगचा जमावडा जमला आणि तिथेच यांच्या लग्नाच्या स्वामी सूर्यनारायणाला ग्रहण लागलं, तर तिथे आपल्याला हा काळ जाऊ द्यायचा आहे. कुठलेही वादविवाद, कुठल्याही गोष्टी अचानक काही आपल्या अंगावर येतात त्याला धैर्याने सामना करायचा आहे. शनिदेव जो सप्तम आणि 6व्या घराचा मालक आहे तो अष्टमातून त्याचं भ्रमण सुरू आहे. अष्टम स्थान मृत्यूचं आहे. मृत्यू म्हणजे एखादी व्यक्ती मेली किंवा काय तर यालाच मृत्यू म्हणतात असं नाहीये. तर मृत्यू म्हणजे तुमचं एखादं गोष्ट, कुठली इच्छा याचा मृत्यू होणं. एखादा तुम्हाला काही टार्गेट पकडून तुम्ही काम करत होते त्याचा मृत्यू होणं, त्या इच्छेचा. आपल्या जो काही लक्ष होता, आपल्या व्यापाराचा मालक आहे. आपल्या व्यापारामध्ये मृत्यूतुल्य कष्ट येऊ शकतात. वैवाहिक आयुष्यामध्ये काही मृत्यूतुल्य कष्ट येऊ शकतात. तर तिथे आपल्याला सिंह राशीसाठी जी एक कडक उन्हामध्ये एक छोटीशी आपल्याला वाऱ्याची एक झुळूक येते आणि आपल्याला शांत, आपल्याला एक स्पर्श करून जाते, एक छान असं आपल्याला एक मनाला शांतता देणारा हा काळ आपण म्हणू की जो शुक्रदेव अष्टम स्थानात येतोय, उच्चीचा होतोय. तर आज अष्टम स्थानात एखादा ग्रह चांगले रिझल्ट देतो असं नाहीये, पण शुक्र ग्रह तिकडे अष्टमात उच्चीचा होऊन येतोय. आपला मित्र शनिदेवाबरोबर तो भेटतोय, त्याच्याबरोबर तो आता भ्रमण करणार आहे. आणि अष्टम स्थान मृत्यूचं आहे. शुक्रदेवाकडे मृत संजीवनी आहे. तर जे मरगळ आली होती लोक की संपला हा अडकला हा, तर तिथे आपल्याला अचानकपणे शुक्रदेव अशी काही मृत संजीवनी देणार आहे की तुम्ही पुन्हा एकदा जोमाने भरारी घेऊ शकाल. अशी जडीबुटी, असा काय तुम्हाला आता शुक्रदेवाचा आशीर्वाद या काळात नक्कीच मिळू शकतो. शुक्रदेव आणि शनिदेवाचं हे जे भ्रमण आहे ते साधारण 15 दिवस आपल्याला निश्चित काही ना काही चांगले गोष्टी आपल्याला याच्यामध्ये दर्शवत आहेत. आपल्याला व्यापाराच्या रिलेटेड, कारण दशम स्थानाचा मालक देखील शुक्रदेव आहे. दशमाचा मालक मृत्यूत गेलाय हे चांगलं नाहीये, पण दशमापासून ते स्थान 11वं आहे म्हणजे लाभाचं आहे. तर स्वतः ज्या मालक स्वतःच्या स्थानापासून लाभात गेलाय, त्यात मित्र शनिदेवाबरोबर तो आहे. तर याचे शुभ संकेत आपल्याला मिळत आहेत. या स्थानाला थोडंसं बलशाली करायला, याला प्रोटेक्ट करायला तुम्ही गुरुदेवाचे मंत्रजाप, ओम ब्रूम बृहस्पते नमः, शुक्रदेवाचे मंत्रजाप आपल्या व्यापारामध्ये वृद्धी होण्यासाठी, आपल्याला या काळामध्ये उदासीनता आलेली आहे ती दूर करण्यासाठी ओम शुम शुक्राय नमः याचा जाप तुम्ही करायला पाहिजे. आणि स्मशानभूमीमध्ये तुम्ही एक पिंपळाचं झाडाचं रोपण करणं आणि त्याची सेवा करणं, दर शनिवारच्या दिवशी त्याला दूध, साखर, पाणी आणि एक दीप प्रज्वलित करणं, मोहरीच्या तेलाचा एक धूप लावणं, एवढं तुम्हाला करण्याने तुम्ही या अष्टम स्थानाला पूर्ण प्रोटेक्ट करू शकता. आणि जे काय विपत्ती मोठ्या लेवलला येण्याचे चान्स आहेत त्याला आपण मिनिमाइज करू शकतो आणि या काळाला आपण सुसह्य करू शकतो. इथे जेव्हा सूर्यनारायण प्रवेश करेल तो काळ थोडासा आपल्याला बचाव त्याच्यामध्ये अधिक पाहिजे, कारण सूर्य नुकताच एक तर ग्रहणातून त्रासातून तो बाहेर पडतोय आणि ते अष्टम स्थानात आता त्याचा प्रवेश होतोय. सूर्य हा तुमच्या लग्नाचा मालक आहे. ते इथे गव्हर्नमेंट रिलेटेड काही पीडा येऊ शकते, गव्हर्नमेंट रिलेटेड काही ऑडिटचे काही प्रॉब्लेम्स आहेत, टॅक्सेसचे प्रॉब्लेम्स आहेत, ते इथे निश्चित तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे. नाहीतर मोठे इश्यूज अंगावर अचानकपणे येऊ शकतात. गव्हर्नमेंटचे काही ड्यूज आहेत ते निश्चित लवकरात लवकर पूर्ण करा. आणि याच्यामध्ये आपण स्वतःहून गव्हर्नमेंटला काही दंड, आपण एक 500 रुपयाची पावती नो पार्किंगची फाडली, हे देखील एक मोठा उपाय ठरू शकतो. कारण गव्हर्नमेंटला काही ना काही देणं आहे आता आपल्याला. काही मोठी अडचण येण्यापेक्षा काही छोटे मोठे दंड आपण स्वतःहून देऊन त्या मोठ्या कुयोगाला
आपण थांबू. या त्रिग्रही योगाचा दृष्टी आपल्या द्वितीय स्थानावर पडते. द्वितीय स्थान कुटुंबाचं आहे, वाणीचं आहे. तर आता सध्या आपल्याला कुटुंबामध्ये कुठलेही वादविवाद नाही करायचे आहेत. आपल्या वाणीवर संयम ठेवायचा आहे. आपल्या वाणीमुळे कुणाला त्रास होईल, कुणाचा अपमान होईल हे कटाक्षाने टाळायचं आहे. आणि आपल्याला हा काळ थोडे दिवस, एक 3-4 महिन्याचा पिरियड आहे. हा महिना त्यातल्या त्यात जास्ती महत्वाचा आहे, कारण नुकतेच ग्रहण पार पडलेलं आहे आणि त्याचे इम्पॅक्ट्स महिना 1.5 महिना खूप जोरदार असतात. आणि त्याच्यामध्ये हा जो काही युतियोग, सूर्य अष्टमात आला आहे, त्याचे 2-2 शत्रू त्याच्याबरोबर आहेत. तर हे काळ आपल्यासाठी थोडासा कठीण परीक्षेचा आहे. तर एवढा काळ आपल्याला काढायचा आहे, ढकलायचा आहे. आणि त्याच्यानंतर निश्चितच, कारण सूर्यनारायण त्यानंतर त्याच्या उच्चीच्या राशीमध्ये भाग्यस्थानातून प्रवेश करणार आहे. आणि त्याच्यानंतर आपण बघाल की आपलं स्पीडअप, आपल्या कामांना जी काही अडचणी सुरू होत्या त्या हळूहळू करून आपण त्याच्यावर मात करू शकू. राशी मालिकेतील 6वी रास कन्या रास. कन्या राशीसाठी ओव्हरऑलच एक चांगला काळ सुरू आहे. याच्यामध्ये फक्त त्यांना आत्ताच्या घडीला जे 6व्या घरामध्ये जो जमावडा पंचग्रही योग झाला होता आणि तिथे ग्रहण झालं, तर याच्यासाठी त्यांना हेल्थ रिलेटेड फक्त लक्ष देणं गरजेचं आहे. त्यांचं रुटीन लाईफ हे डिसिप्लिन पाहिजे. बाकी त्यांचा दैदिप्यमान काळ सुरू आहे. याच्यामध्ये जे शनिदेवाचं भ्रमण आहे, खास करून मीन राशीमधलं, ते पंचमचा मालक केंद्रातून चाललाय. याला केंद्र त्रिकोण राजयोग म्हणतात. तर जो व्यापार आहे आपला, तो पूर्व पुण्याईच्या कृपेने तो भरभराटीला जाऊ शकतो. आणि तिथे आपला धनाचा आणि भाग्याचा मालक शुक्रदेव हा तिथे प्रवेश करतोय 1 मार्च पासून. तर इथे जे 15 दिवस आपल्याला शनी आणि शुक्र हे दोघं मित्र, परम मित्र, यांचं भ्रमण, शुक्रदेवाचं उच्चीचं भ्रमण आणि शनिदेवाचं आपल्या मित्राच्या घरातलं स्वनक्षत्रातलं भ्रमण, हे जबरदस्त रिझल्ट देऊ शकतो. व्यापारामध्ये अफाट वृद्धी होऊ शकते. व्यापारामध्ये भाग्याची साथ मिळू शकते. व्यापारामध्ये धनाचा पाऊस पडू शकतो. लाभाचा अफाट आपण विचार नाही केला एवढे मोठे डील्स आपले होऊ शकतात. तुमचे चांगले कॉन्ट्रॅक्ट होऊ शकतात. तुम्हाला मोठा पार्टनरशिप, तुम्हाला एखादा फंड रेझिंगचा पार्टनर मिळू शकतो. एखादा मित्र येऊन की मी एवढे पैसे लावतो, तुम्ही हा व्यवसाय करा, असं स्वतःहून काही ऑफर्स येऊ शकतात. तर याच्यामध्ये आपल्याला या काळाचा सदुपयोग तुम्ही नक्की करायला पाहिजे. याच्यामध्ये वैवाहिक आयुष्यामध्ये फक्त काही अडचणी सुरू असतील, काही थंडपणा त्यात आलेला असेल, तर त्याला दुर्लक्ष करा. सध्या फोकस हा आपल्या व्यापारावर, आपल्या करिअरवर करा, कारण भाग्याची पूर्ण साथ आपल्याला तिथे मिळते. आणि धनाचं मोठं आगमन, जे शुभ संकेत हे ग्रहयोग आपल्याला देत आहेत. आता या सप्तम स्थानामध्ये विवाह, व्यापार, रोज भेटणारी लोक, आपले क्लायंट्स, तर या सर्व बाबतीत हा महालक्ष्मी योग जो बनतोय तो निश्चित आपल्याला आशीर्वाद देणार आहे. या आशीर्वादाला अजून वाढवण्यासाठी, या शुभ गोष्टींना अजून वृद्धिंगत करण्यासाठी शुक्रदेवताचा, कारण तो भाग्याचा मालक आहे आपल्या, तर तुम्ही सदैव ओम महालक्ष्मी नमः किंवा ओम शुम शुक्राय नमः याचा जाप तुम्ही करायला पाहिजे. शनिदेव तो पंचमाचा मालक आहे. पंचम स्थान पूर्व पुण्याई आणि मंत्र जापाचं आहे. तर त्यामुळे सदैव तुम्ही शनिदेवाचे मंत्र जाप निश्चित करायला पाहिजेत. संध्याकाळी पश्चिम दिशेला तोंड करून, पश्चिम दिशेला तेलाचा दीप प्रज्वलित करून तुम्ही ओम शम शनेश्वराय नमःचा कमीत कमी 108 वेळा एक माळ तुम्ही करायलाच पाहिजे. सूर्यनारायण जेव्हा प्रवेश करेल मीन राशीमध्ये, तर सप्तम स्थानामध्ये सूर्यनारायण हा नीचीचा असतो आणि नुकताच तो ग्रहणातून बाहेर पडतोय आणि सप्तमात येतोय. सप्तम जिथे तो नीच असतो, तर त्यामुळे तो भरपूर अनकम्फर्टेबल असणार आहे. तर त्याचे इम्पॅक्ट आपल्या विवाहावर, आपल्या वैवाहिक जीवनावर, आपल्या पार्टनरशिपवर, आपल्या क्लायंट्सवर, तुमची चिडचिड होऊ शकते, तुमचं त्यांच्याशी वादविवाद होऊ शकतो. तर हे आपल्याला करायचं नाहीये. आपल्याला तो काळ फक्त ढकलून काढायचा आहे. 1 महिन्याचा पिरियड असतो. सूर्यनारायण 30 दिवसाला राशी बदलत असतो. तर एक 30 दिवसाचा काळ, आधीच नुकतंच ग्रहण झालेलं आहे. 3 तारखेला चंद्रग्रहण आहे आणि ते सिंह राशीत आहे. तर सिंह राशी डिस्टर्ब होते आणि प्लस सूर्यनारायण नुकताच ग्रहणातून बाहेर पडलाय, तो स्वतः डिस्टर्ब झाला आणि प्लस आता नीचीच्या सप्तम जे घर आहे त्याचं मीन राशी
त्याचं नीच नाहीये, पण सप्तम स्थान हे स्थानात, हे भावात तो नीच असतो. तर तिथे तो परत अनकम्फर्टेबल होतोय. तर सूर्यनारायणाचं उगवत्या सूर्याचे दर्शन घ्या, त्याला अर्घ द्या आणि ओम गृणी सूर्याय नमः हा मंत्र जाप तुम्ही सदैव करा. तुम्हाला सूर्यनारायणाची संपूर्ण कृपा मिळेल आणि हे जे गोचर भ्रमणामध्ये जे काही विपरीत घडू शकतंय त्याला आपण मिनिमाइज करू शकतो. आज शुक्र आणि शनिदेवाचं जे 15 दिवसाचं भ्रमण आहे याचा निश्चित तुम्ही लाभ घ्या. तुमच्या व्यापारामध्ये एक दैदिप्यमान कीर्तिमान तुम्ही उभं करू शकाल. या त्रिग्रहीचा तुमच्या लग्नावर, प्रथम भावावर याची दृष्ट पडते. तर लग्नावर जेव्हा यांची दृष्ट पडते तर शनी आणि शुक्राची जी दृष्ट पडेल तर तो काळ काही आपल्याला काही प्रॉब्लेमॅटिक नाहीये. पण जेव्हा डिस्टर्ब असलेला सूर्यनारायण हा तिथे बघेल तेव्हा आपल्याला थोडंसं नैराश्य येऊ शकतं, थोडं डिप्रेशन येऊ शकतं. पण हा थोडासा काळ आपल्याला 1 महिन्याचा फक्त काढायचा आहे आणि सूर्यनारायणाची तुम्ही उपासना करताय आणि प्रथम भाव आपला बुधाचा, तर ओम बोम बुधाय नमः याचा मंत्रजाप करताय तर आपलं संपूर्ण संरक्षण प्रथम भावाला आपल्याला देता येईल. प्रथम भाव आपण स्वतः आहोत. आपलं डिप्रेशन, आपलं माइंडसेट, आपले ओव्हरऑल हेल्थ, तर हेल्थवर इम्पॅक्ट देऊ शकतोय. आणि हॉस्पिटल स्थानाचा मालक सूर्यनारायण आहे. त्या स्थानामध्ये ग्रहण होणार आहे आणि सूर्यनारायण तुमच्या लग्नावर दृष्टी टाकतोय. तर इथे निश्चित आपल्याला हॉस्पिटलचे चक्रा माराव्या लागतील. तर आपण स्वतःहूनच हॉस्पिटलला जाऊया, स्वतःहून हॉस्पिटलमध्ये बसू 10 मिनिटं, तिथलं पाणी पिऊया, तिथली एनर्जी ग्रॅब करू, जेणेकरून आपल्याला स्वतःहून हॉस्पिटलला आपण गेल्यामुळे आपल्याला जबरदस्ती ॲम्ब्युलन्समध्ये टाकून नेण्याची वेळ येणार नाही. तर हा छोटासा उपाय आपल्याला एखाद्या गरीबाला ज्याच्याकडे औषधोपचारासाठी पैसे नाहीये अशा व्यक्तीला तुम्ही मदत करा, कारण त्या स्थानामध्ये ग्रहण होतंय, हॉस्पिटलच्या द्वादश स्थानामध्ये. आणि सूर्यनारायणाची दृष्टी पडणार आहे आपल्या लग्नावर, तर आपल्याला पूर्ण बचाव या उपायाने आपल्याला निश्चित करता येईल. पुढच्या भागामध्ये आपण पुढच्या तुळ ते मीन राशीच्या आपण राशीफळ आणि उपाय हे लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात. धन्यवाद.